समजा एखाद्या खोलीत भरपूर क्रिएटिव्ह लोक बसले आहेत, म्हणजे मार्केटिंगचे तज्ज्ञ असतील किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील, आणि तिथे अचानक कोणीतरी फायनान्स किंवा बॅलन्स शीट असा शब्द उच्चारला. शांतता पसरते एकदम. हो, अगदी. खरोखरच तिथे बसलेले निम्म्याहून अधिक लोक अक्षरशः अस्वस्थ होऊन खुर्चीत मागे सरकलेले पाहायला मिळतात. अनेकांच्या कपाळावर लगेच आठ्या पडतात. फायनान्स म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ, तो आपला विषय नाही, असं बहुतेकांना वाटतं. पण आजच्या या सखोल विश्लेषणाचा उद्देशच हा आहे की वित्त विभाग किंवा फायनान्स हा फक्त सीए लोकांचा विषय आहे, हा गैरसमज मुळासकट उखडून टाकायचा आहे. नक्कीच. आज आपण डॉक्टर अनिल लांबा यांच्या फायनान्शियल लिटरसी अँड दी आर्ट ऑफ बिझनेस प्रॉफिटेबिलिटी आणि त्यांच्या रोमॅन्सिंग विथ द बॅलन्स शीट या संकल्पनेतील काही अतिशय महत्त्वाच्या सूत्रांचा जो खजिना उलगडणार आहोत, त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आपण सर्वजण ज्या एका गोष्टीपासून पळ काढत असतो, तीच एक गोष्ट उद्या आपली नोकरी किंवा आपला व्यवसाय टिकणार की नाही हे ठरवत असते. खरं तर अगदी सुरुवातीलाच हा मुद्दा मांडणं खूप गरजेचं होतं. मुळात कसं आहे, फायनान्सची किंवा आकड्यांची भीती वाटणं ही खूप सामान्य मानसिक अडचण आहे. पण या पुस्तकातून जो एक अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन समोर येतो, तो खरोखरच डोळे उघडणार आहे. वित्त साक्षरता किंवा फायनान्शियल लिटरसी ही आता केवळ मॅनेजमेंटच्या वरच्या फळीतील लोकांसाठी मर्यादित राहिलेली नाहीये. ती कोणत्याही क्षेत्रात टिकून राहण्याची एक मूलभूत गरज बनली आहे. जोपर्यंत एखाद्याला पैशांची भाषा समजत नाही, तोपर्यंत तो व्यवसायाच्या खऱ्या गतीचा अंदाजच घेऊ शकत नाही. आणि या पुस्तकातील पहिल्या चॅप्टरमधलं एक उदाहरण इतकं अचूक आहे की ते वाचताना मला कॉर्पोरेट जगातल्या अनेक घटना आठवल्या. म्हणजे समजा एखाद्या कंपनीत एक सेल्स मॅनेजर आहे. महिन्याअखेरीस आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी तो अचानक 10% अतिरिक्त सवलत किंवा डिस्काउंट देतो. आता वरवर पाहता काय होतं? त्याची विक्री वाढते. बरोबर, याची विक्री वाढते. कंपनीचा महसूल म्हणजेच टॉप लाईन रेव्हेन्यू वाढलेला दिसतो. ऑफिसमध्ये सगळे टाळ्या वाजवतात. पण प्रत्यक्षात कागदावर हे आकडे मोठे दिसत असले तरी या एका निर्णयाने कंपनीचा नफ्याचं प्रमाण म्हणजे प्रॉफिट मार्जिन पार उद्ध्वस्त केलेलं असतं. जर आपण साधं गणित मांडलं, 100 रुपयांच्या वस्तूवर जर कंपनीला 10 रुपये नफा होत असेल आणि त्या मॅनेजरने 10% डिस्काउंट दिला, तर वस्तू 90 रुपयांना विकली गेली. म्हणजे कंपनीचा 100% नफा एकाच झटक्यात शून्य झाला. हाच तो खरा धोका आहे. आणि या उदाहरणामागचं कारण किंवा तो जो वाय आहे ना, तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. यातून हे सिद्ध होतं की जगात नॉन फायनान्स पर्सन अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसते. म्हणजे प्रत्येक जण फायनान्सशी जोडलेला असतो. अगदी. कंपनीतील अगदी प्रत्येक कर्मचाऱ्याचा प्रत्येक निर्णय हा सरतेशेवटी नफा किंवा तोटा ठरवत असतो. तो सेल्सचा माणूस असो जो सवलत देतोय, प्रोडक्शनचा माणूस असो जो कच्चा माल वाया घालवतोय, किंवा एचआरचा माणूस असो जो नवीन भरती करतोय. जर त्या सेल्स मॅनेजरनी सवलत देण्यापूर्वी याचा माझ्या कंपनीच्या तळाच्या ओळीवर म्हणजेच बॉटम लाईनवर काय परिणाम होईल याचा थोडा जरी विचार केला असता, तर त्यांनी कदाचित वेगळा मार्ग निवडला असता. म्हणूनच संस्थेतील प्रत्येकाने स्वतःला मालक समजून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. जर प्रत्येकाला मालकासारखा विचार करायचा असेल तर त्यांना व्यवसायाची ती आर्थिक भाषा समजायला हवी ज्या आधारावर मालक निर्णय घेतात. पुस्तकात मूलभूत आर्थिक पत्रकांविषयी म्हणजेच बेसिक फायनान्शियल स्टेटमेंट्सबद्दल खूप छान सविस्तर मांडणी केली आहे. जर एखाद्याला यातलं काहीच माहिती नसेल तर या पत्रकांकडे पाहण्याचा सर्वात सोपा दृष्टिकोन कोणता असू शकतो? बघायला गेलं तर कोणताही व्यवसाय समजून घ्यायचा असेल तर 3 मुख्य आर्थिक पत्रकं समजून घेणं ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. पहिलं पत्रक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट किंवा ज्याला आपण P&L म्हणतो. हे पत्रक आपल्याला एका ठराविक काळातील, समजा एका वर्षातील किंवा एका महिन्यातील कंपनीच्या नफ्या तोट्याचं चित्र दाखवतं. याला आपण एका व्हिडिओ रेकॉर्डिंगसारखं मानू शकतो. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत किती पैसे आले आणि किती गेले याचा हा चालता बोलता चित्रपट असतो. पण हा चित्रपट फक्त एका कालावधीपुरता मर्यादित असतो. म्हणजे तो चित्रपट संपला की आपल्याला त्या क्षणी कंपनीची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी दुसऱ्या पत्रकाची गरज लागते. बरोबर? अगदी बरोबर. आणि तिथेच दुसरं अत्यंत महत्त्वाचं पत्रक समोर येतं, ते म्हणजे बॅलन्स शीट किंवा ताळेबंद. हा ताळेबंद व्हिडिओ नसून तो एका विशिष्ट क्षणी, समजा 31 मार्चच्या रात्री 12 वाजता काढलेला एक अचूक फोटो किंवा स्नॅपशॉट असतो.
आजच्या घडीला कंपनीच्या मालकीची मालमत्ता म्हणजेच ॲसेट्स किती आहेत आणि कंपनीवर असलेली देणी म्हणजेच लायबिलिटीज किती आहेत याची अचूक स्थिती बॅलन्स शीट दर्शवते. पण आपण आधी चर्चा केली होती की नुसता नफा दिसला म्हणजे बँकेत पैसे असतातच असं नाही. मग उद्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी प्रत्यक्ष खात्यात पैसे आहेत की नाही हे कुठल्या फोटोत किंवा व्हिडिओमध्ये दिसतं. त्यासाठी तिसरं पत्रक असतं, ज्याला कॅश फ्लो स्टेटमेंट किंवा रोख प्रवाह पत्रक म्हणतात. व्यवसायात प्रत्यक्ष पैशांची ये-जा कशी होते याचा हा आरसा असतो. या सर्वांच्या मुळाशी एक अत्यंत साधं पण शक्तिशाली सूत्र आहे: ॲसेट्स बरोबर लायबिलिटीज अधिक इक्विटी. थोडं सोप्या भाषेत सांगाल? नक्कीच. हे अगदी साध्या उदाहरणाने सांगायचं तर, समजा एका कंपनीकडे 10 लाख रुपयांचं मशीन आहे. ही त्यांची मालमत्ता किंवा ॲसेट झाली. आता हे 10 लाख आले कुठून? एकतर त्यांनी स्वतःचे 4 लाख रुपये गुंतवले असतील, ज्याला आपण इक्विटी म्हणतो, आणि उरलेले 6 लाख बँकेकडून कर्ज घेतलं असेल, ज्याला लायबिलिटीज म्हणतात. अच्छा, म्हणजे स्वतःचे पैसे आणि बाहेरचे पैसे. अगदी. स्वतःचे पैसे आणि बाहेरचे पैसे मिळून मालमत्ता तयार होते. जेव्हा एखादी व्यक्ती ही तिन्ही पत्रकं एकत्र वाचायला शिकते, तेव्हाच कंपनीच्या खऱ्या आर्थिक आरोग्याची संपूर्ण कल्पना येते. आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो: नफा आणि रोख रक्कम. सामान्य माणसाची नेहमी अशी समजूत असते की ज्या कंपनीला खूप मोठा नफा होत आहे त्यांचे खिसे पैशांनी भरलेले असतील. पण डॉक्टर लांबा यांच्या पुस्तकाने हा भ्रम पूर्णपणे दूर केला आहे. नफा आणि रोख रक्कम या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि कधीकधी एकमेकांच्या विरुद्ध जाणाऱ्या गोष्टी कशा असू शकतात हे थोडं गोंधळात टाकणार आहे. कागदावर नफा दिसतोय पण खिशात पैसा नाही. खरं तर यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे एखाद्या कंपनीकडे कागदोपत्री प्रचंड नफा असू शकतो, पण बँकेत कर्मचाऱ्यांचा चहाचा खर्च द्यायलाही रोख रक्कम नसू शकते. आणि याच्या अगदी उलट परिस्थितीही शक्य आहे. एखाद्या कंपनीच्या बँकेत कोट्यावधी रुपये पडून असू शकतात, पण तरीही ती कंपनी भयानक तोट्यात चाललेली असू शकते. म्हणजे हे कसं शक्य आहे? एखाद्याने व्यवसाय केला, त्याला फायदा झाला, तर पैसे तर मिळायलाच हवेत ना? इथेच उधारीवरील विक्री किंवा क्रेडिट सेल्सचा खेळ समजून घेणं आवश्यक आहे. समजा एखाद्या कंपनीने 1 कोटी रुपयांचा माल विकला आणि त्यावर 20 लाखांचा नफा कमावला. त्यांच्या P&L स्टेटमेंटमध्ये म्हणजे त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये लगेच हा 20 लाखांचा नफा झळकेल. संपूर्ण ऑफिसमध्ये पार्टीचं वातावरण असेल. हां. पण जर हा माल उधारीवर विकला असेल आणि ग्राहकाने 90 दिवस पैसे देणार नाही असा करार केला असेल, तर बँकेत प्रत्यक्ष रोख रक्कम किंवा कॅश आलेलीच नसते. आता विचार करा, नफा तर 20 लाख दिसतोय, पण उद्याच पुरवठादारांना कच्च्या मालाचे पैसे द्यायचे आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार करायचे आहेत आणि सरकारला टॅक्स भरायचा आहे. आणि सरकार तर थांबत नाही. अजिबात नाही. सरकार असं म्हणत नाही की तुमचे पैसे 90 दिवसांनी येतील तेव्हा टॅक्स भरा. त्यांना नफ्यावर लगेच टॅक्स हवा असतो. अशा वेळी नफा असूनही कंपनीकडे रोख रक्कम नसल्यामुळे भयानक आर्थिक कोंडी होते. बापरे, म्हणजे फक्त लेजर किंवा नोंदवहीत नफा दिसतोय म्हणून हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही. या संदर्भात पुस्तकात गोदामातील साठ्याचं म्हणजेच इन्व्हेंटरीचं दिलेलं उदाहरणही मला खूपच समर्पक वाटलं. अनेकदा गोदाम भरलेलं असतं पण कंपनीकडे रोख रक्कम नसते. नक्कीच. इन्व्हेंटरी हा असा एक घटक आहे जो तुमचा नफा आणि तुमची रोख रक्कम या दोन्ही गोष्टी एकाच वेळी गिळंकृत करू शकतो. जर एखाद्या कंपनीने गोदामात खूप जास्त साठा करून घेवला, ओव्हरस्टॉकिंग केलं, तर अक्षरशः त्यांची रोख रक्कम त्या खोक्यांमध्ये अडकून पडते. बरोबर. ती रोकड तिथे धूळ खात पडते, जी व्यवसायात दुसरीकडे वापरता आली असती. याउलट पैसे वाचवण्यासाठी जर खूप कमी साठा ठेवला, तर जेव्हा ग्राहक अचानक माल मागायला येतो तेव्हा तो उपलब्ध नसतो. परिणामी तो ग्राहक दुसऱ्याकडे जातो आणि कंपनीच्या हातातील विक्रीची आणि नफ्याची संधी कायमची निसटून जाते. त्यामुळे इन्व्हेंटरीचं योग्य संतुलन राखणं हा आर्थिक साक्षरतेचा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की कायम नफा आणि रोख रक्कम या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढाई करावी लागते. हे सर्व ऐकताना एक साहजिक प्रश्न पडतो की या चक्रातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी किंवा चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी काही ठोस नियम आहेत का? व्यवसाय सुरक्षित ठेवून तो वाढवायचा कसा? डॉक्टर लांबा यांनी यावर 2 अतिशय साधे पण कोणत्याही व्यवसायाचा पाया ठरू शकतील असे सुवर्ण नियम दिले आहेत. पहिला नियम गुंतवणुकीशी संबंधित आहे. गुंतवणुकीवरील परतावा हा नेहमी भांडवलाच्या खर्चापेक्षा जास्त असावा. म्हणजेच तुमचा ROI तुमच्या कॉस्ट ऑफ कॅपिटलपेक्षा जास्त हवा.
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण ज्या दराने बाजारातून पैसे उचलतोय त्यापेक्षा जास्त वेगाने ते पैसे व्यवसायात वाढले पाहिजेत, बरोबर? आपण जर एक साधं गणित मांडून पाहिलं, समजा एखाद्याने व्यवसायासाठी बँकेकडून 10% व्याजदराने 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं, तर त्या पैशातून व्यवसायात जी काही यंत्रसामग्री घेतली जाईल किंवा जी गुंतवणूक केली जाईल त्यातून मिळणारा परतावा हा 10% अधिकच असायला हवा, म्हणजे 15 किंवा 20%. बरोबर. जर तो परतावा फक्त 8%च मिळत असेल आणि बँकेला 10% व्याज द्यावं लागत असेल तर कंपनी प्रत्येक व्यवहारागणिक स्वतःचं 2%चं नुकसान करत आहे. अगदी तंतोतंत. हा पहिला नियम तुम्हाला तोट्यात जाण्यापासून वाचवतो. पण दुसरा सुवर्ण नियम याहूनही अधिक गंभीर आहे, जो थेट रोख रकमेच्या व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. रोख रक्कम बाहेर जाण्याआधी ती आत आली पाहिजे. याचा अर्थ असा की ज्या लोकांकडून तुम्ही कच्चा माल घेता, म्हणजे तुमचे पुरवठादार, त्यांना पैसे देण्याची वेळ येण्यापूर्वी तुम्ही ज्यांना पक्का माल विकला आहे त्यांच्याकडून पैसे वसूल झाले पाहिजेत. जर या चक्रात गडबड झाली, म्हणजे ग्राहकाकडून पैसे यायला 60 दिवस लागत असतील आणि पुरवठादाराला 30 दिवसात पैसे द्यायचे असतील, तर मधल्या 30 दिवसांसाठी कंपनीला बाहेरून अत्यंत महागडं अल्पमुदतीचं कर्ज घ्यावं लागतं, ज्यामुळे परत नफा कमी होतो. हे ऐकायला खूप तार्किक आणि सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात बाजारातील स्पर्धेमुळे हे अंमलात आणणं खूप कठीण जात असावं. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा दुसरा नियम वर्किंग कॅपिटल किंवा खेळत्या भांडवलाच्या व्यवस्थापनाचा मुख्य गाभा आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजे दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी, कामगारांचे पगार देण्यासाठी आणि वीज बिल भरण्यासाठी लागणारा रोजचा पैसा. आणि इथेच अनेक उत्तम कंपन्या एका अतिशय भयंकर सापळ्यात अडकतात, ज्याला पुस्तकात क्रेडिबिलिटी ट्रॅप किंवा विश्वासार्हतेचा सापळा म्हटलं आहे. थांबा, विश्वासार्हतेचा सापळा हा शब्द ऐकायला जेवढा जड आहे तेवढाच तो विरोधाभासी वाटतोय. म्हणजे एखादी कंपनी खूप चांगली कामगिरी करत असेल, खूप वेगानं तिची वाढ होत असेल, तर ती दिवाळखोरीत कशी काय जाऊ शकते? जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळणं हे तर यशाचं लक्षण आहे ना? इथेच अनेक नवखे उद्योजक आणि मॅनेजर्स फसतात. जेव्हा एखादी कंपनी खूप वेगाने वाढायला लागते तेव्हा त्यांच्या उत्पादनांना प्रचंड मागणी असते. सर्वांना वाटतं की कंपनी खूप यशस्वी होत आहे, पण ही वाढती विक्री पूर्णपणे रोखीने होत नाही, ती बऱ्याचदा उधारीवर असते. मगाशी तुम्ही म्हणालात तसं. अगदी. आता विचार करा, 100 वस्तूंच्या जागी 1000 वस्तूंची ऑर्डर आली. हे 1000 नग बनवण्यासाठी कंपनीला कच्च्या मालाची खरेदी तातडीने वाढवावी लागते, कामगारांना ओव्हरटाईम द्यावा लागतो. या सर्व गोष्टींसाठी रोख रक्कम तत्काळ बाहेर जात असते. पण ग्राहकाकडून त्या 1000 वस्तूंचे पैसे यायला पुढचे 2-3 महिने लागणार असतात. जसजशी वाढीचा वेग वाढतो तसतशी बाहेर जाणारी रोकड आणि आत येणारी रोकड यातील दरी रुंदावत जाते. आणि मग कॅश क्रंच येतो. होय. अचानक असा एक दिवस येतो की कंपनीकडे करोडोंच्या ऑर्डर्स असतात, माल तयार असतो, पण ट्रान्सपोर्टरला द्यायला खिशात पैसे नसतात. बँकाही हातवर करतात आणि शेवटी अत्यंत नफ्यात चालणारी लोकप्रिय उत्पादने असलेली कंपनी केवळ खेळतं भांडवल नसल्यामुळे कोसळते. वेगाने वाढणं हे योग्य नियोजनाअभावी आत्मघातकी ठरू शकतो. हाच तो क्रेडिबिलिटी ट्रॅप. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की वेगाने वाढणं हे देखील प्रचंड धोक्याचं असू शकतं. मग हे सगळे धोके किंवा रिस्क मोजायचे कसे? आपल्याला नेहमी शिकवलं जातं की जो जास्त धोका पत्करतो तो जास्त नफा कमवतो. पुस्तकात या आर्थिक धोक्यांचं संतुलन कसं राखायचं यावर काय उपाय सुचवले आहेत? आर्थिक धोके मोजण्यासाठी आणि त्यांचा व्यवसायाच्या फायद्यासाठी वापर करण्यासाठी पुस्तकात 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांची चर्चा केली आहे. पहिली संकल्पना म्हणजे ट्रेडिंग ऑन इक्विटी आणि दुसरी म्हणजे लिव्हरेज. ट्रेडिंग ऑन इक्विटी म्हणजे स्वतःच्या पैशाऐवजी बाहेरून कर्जाचा वापर करून व्यवसायाचा नफा वाढवण्याची प्रक्रिया. जर कर्जाचा हुशारीने आणि योग्य प्रमाणात वापर केला तर शेअरहोल्डर्सचा परतावा अनेक पटींनी वाढवता येतो. हे लिव्हरेज नेमकं कसं काम करतं? कारण कर्ज घेणं म्हणजे धोका वाढवणं अशी आपली सर्वसाधारण समजूत असते. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीला 1 कोटी रुपयांचं घर घ्यायचंय. त्यांनी स्वतःचे 10 लाख रुपये टाकले, ही झाली इक्विटी, आणि 90 लाखांचं बँकेकडून कर्ज घेतलं, हे झालं लिव्हरेज. एका वर्षानंतर त्या घराची किंमत 10% वाढली, म्हणजे घर 1 कोटी 10 लाखांचं झालं. आता इथे गंमत पहा. त्या व्यक्तीने फक्त स्वतःचे 10 लाख गुंतवले होते आणि त्यांना नफाही 10 लाख झाला.
म्हणजे त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीवर त्यांना 100% परतावा मिळाला. कर्जाचा वापर केल्यामुळे नफा असा प्रचंड वेगाने वाढतो. हे तर खूपच भारी आहे. म्हणजे कर्जामुळे स्वतःच्या पैशावरील परतावा चमत्कारिकरित्या वाढतो. पण ह्यात मेख काय आहे? मेक ही आहे की हे लिव्हरेज एका दुधारी तलवारीसारखं असतं. जर घराची किंमत 10% वाढण्याऐवजी 10% कमी झाली असती, म्हणजे घर 90 लाखांचं झालं असतं तर काय झालं असतं? बँकेचं 90 लाखांचं कर्ज तर जसंच्या तसं राहिलं असतं, पण त्या व्यक्तीने स्वतःचे जे 10 लाख रुपये घातले होते ते पूर्णपणे बुडाले असते. बापरे. हो, म्हणजे 10% घसरणे 100% नुकसान. व्यवसायातही अगदी हेच होतं. कर्ज नफाही झपाट्यानं वाढवतं आणि तोटाही त्याच वेगाने वाढवू शकतं. बाजारात मंदी आली तरी कर्जावरील व्याज हे द्यावंच लागतं, तिथे कोणतीही सवलत मिळत नाही. आणि या लिव्हरेजचा संबंध कंपनीच्या दैनंदिन खर्चाशी कसा जोडलेला असतो? कारण पुस्तकात स्थिर खर्च म्हणजेच फिक्स्ड कॉस्ट आणि बदलता खर्च म्हणजेच व्हेरिएबल कॉस्ट यावरही खूप भर दिलाय. होय, ज्याला ऑपरेटिंग लिव्हरेज म्हणतात. स्थिर खर्च आणि बदलता खर्च यातील फरक समजणं हा नफा वाढवण्याचा एक मोठा मंत्र आहे. बदलता खर्च हा उत्पादनानुसार बदलतो, जसं की कच्चा माल. तुम्ही 100 वस्तू बनवल्या तर 100 वस्तूंचा कच्चा माल लागेल, नाही बनवले तर 0 खर्च. पण स्थिर खर्च हा अत्यंत निर्दयी असतो. उदाहरणार्थ कारखान्याचं भाडं किंवा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे पगार. तुम्ही 1 वस्तू तयार करा किंवा 1 लाख वस्तू तयार करा, भाडं तेवढंच द्यावं लागतं. जर आपण एका साध्या कॉफी शॉपचं उदाहरण घेतलं, समजा त्या कॉफी शॉपचा महिन्याचा भाडं 50,000 रुपये आहे. हा त्यांचा स्थिर खर्च झाला आणि एका कॉफीच्या कपावर त्यांना 50 रुपये नफा मिळतो. जर आपण थोडं गणित केलं तर 50,000 रुपयांचं भाडं काढण्यासाठी त्यांना किमान 1,000 कॉफीचे कप विकावे लागतील. जोपर्यंत 1,000वा कप विकला जात नाही तोपर्यंत मालक स्वतःच्या खिशात 1 रुपयाही टाकू शकत नाही. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलंत आणि हाच तो ना नफा ना तोटा बिंदू म्हणजेच ब्रेक इव्हन पॉइंट. जोपर्यंत व्यवसायाला आपला ब्रेक इव्हन पॉइंट माहीत नसतो तोपर्यंत ते आंधळेपणाने व्यवसाय करत असतात. आता या ऑपरेटिंग लिव्हरेजची जादू पहा. जर त्या कॉफी शॉपने 1,001 कप विकले तर त्या 1,001व्या कपावर मिळणारे पूर्ण 50 रुपये हा निव्वळ नफा असतो, कारण भाडं तर आधीच वसूल झालं आहे. हां, बरोबर. जेव्हा स्थिर खर्च खूप जास्त असतो तेव्हा ब्रेक इव्हन पॉइंट ओलांडल्यानंतर विक्रीत थोडी जरी वाढ झाली तरी नफ्यात प्रचंड मोठी झेप पाहायला मिळते. पण याची दुसरी बाजूही तितकीच भयंकर असेल. जर मंदी आली आणि त्यांनी फक्त 900 कप विकले तर त्यांना थेट खिशातून पैसे घालून भाडं भरावं लागेल. अगदी बरोबर. म्हणूनच ज्या व्यवसायांमध्ये स्थिर खर्च जास्त असतो तिथे धोका अधिक असतो. या व्यतिरिक्त पैशांचं योग्य नियोजन करण्यासाठी डॉक्टर लांबा यांनी फंड्स फ्लो विश्लेषणावरही अत्यंत महत्त्वाचे विचार मांडले आहेत. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी निधी कुठून येतोय आणि कुठे जातोय याचा ताळमेळ बसवणं आवश्यक आहे. म्हणजे पैशांचा स्रोत आणि वापर. होय, एक साधा नियम म्हणजे दीर्घ मुदतीची कामं करण्यासाठी, जसं की नवीन यंत्रसामग्री किंवा जागा विकत घेणं, दीर्घ मुदतीचंच कर्ज वापरले पाहिजे. जर एखादा मालक कारखान्याचं नवीन शेड बांधण्यासाठी रोजच्या खेळत्या भांडवलातील पैसा वापरत असेल तर त्याचा थेट अर्थ असा होतो की पुढच्या महिन्यात कामगारांचे पगार द्यायला त्याच्याकडे पैसे नसणार. हा पैशांचा मिसमॅच अनेक चालते बोलते व्यवसाय रातोरात बंद पाडतो. या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा जर आपण सारांश काढायचा म्हटलं तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते की आर्थिक साक्षरता ही आता कोणतीही किचकट, कंटाळवाणी किंवा फक्त अकाउंटंट्सपुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाही. ती व्यवसायाच्या आणि पैशांच्या नाडीची ओळख आहे. नक्कीच. नफा आणि प्रत्यक्ष रोख रक्कम या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे मान्य करणं. खेळत्या भांडवलाचं काटेकोर नियोजन करणं, क्रेडिबिलिटी ट्रॅपसारख्या अतिवेगाने मिळणाऱ्या यशाच्या सापळ्यात न अडकणं, कर्जाचा आणि स्थिर खर्चाचा हुशारीने वापर करणं, या सर्व गोष्टी केवळ व्यवसाय वाढवण्यासाठी नाही तर तो टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. जे लोक ही चर्चा ऐकत आहेत, मग ते स्वतःचा स्टार्टअप चालवत असोत, एखाद्या मोठ्या कंपनीत महत्त्वाची रणनीती ठरवणाऱ्या मीटिंगची तयारी करत असोत किंवा अगदी स्वतःच्या वैयक्तिक गुंतवणुकीचं नियोजन करत असोत, या आर्थिक साक्षरतेमुळे त्यांना परिस्थितीचं अचूक विश्लेषण करता येतं. आकडेवारीमागचं खरं सत्य ओळखता येतं आणि भावनेच्या भरात होणाऱ्या मोठ्या आर्थिक चुका टाळता येतात.
थोडक्यात सांगायचं तर फायनान्सला किंवा ताळेबंदाला घाबरून पळ काढण्यापेक्षा ते समजून घेऊन त्याचा एक शक्तिशाली हत्यार म्हणून वापर करण्याची गरज आहे. खर्चाला आळा घालण्यासाठी व्यवस्थापकांची किंवा मॅनेजर्सची एक भली मोठी साखळी असते. हे करू नका, तिथे पैसे वाचवा असं सांगण्यासाठी वरती CFO बसलेले असतात. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जो या पुस्तकाच्या कल्पनेला एका पूर्णपणे नव्या आणि व्यापक स्तरावर घेऊन जातो. म्हणजे जर उद्या एखाद्या कंपनीतील अगदी प्रत्येक कर्मचाऱ्याला, फॅक्टरीच्या फ्लोअरवर काम करणाऱ्या ऑपरेटरपासून ते मार्केटिंग करणाऱ्या टीमपर्यंत हे समजलं की त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा वाया जाणाऱ्या कच्च्या मालामुळे कंपनीचा ब्रेक इव्हन पॉइंट कसा पुढे ढकलला जातोय, जर सर्वांना आर्थिक ताळेबंद खऱ्या अर्थाने वाचता येऊ लागला तर काय होईल? तर एक मोठी क्रांती होईल. जर प्रत्येकाने मालकासारखा विचार करण्यास सुरुवात केली तर कदाचित आपल्याला निर्णय घेण्यासाठी, कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा खर्च नियंत्रित करण्यासाठी जी पारंपरिक आणि खर्चिक मॅनेजरची साखळी असते तिची गरजच उरणार नाही. आर्थिक साक्षरता ही केवळ कंपनीचा नफा वाढवणारी युक्ती नाही, तर ती संपूर्ण कॉर्पोरेट सत्ता आणि निर्णय प्रक्रियेचं विकेंद्रीकरण किंवा डिसेंट्रलायझेशन करू शकणारी एक प्रचंड मोठी ताकद आहे. जेव्हा आर्थिक सत्य सर्वांना समजतं तेव्हा निर्णय घेण्याचे अधिकारही सर्वांमध्ये समान वाटले जाऊ शकतात. खरोखरच एक अतिशय प्रगल्भ आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आर्थिक साक्षरता ही फक्त आकडेमोड नसून ती कॉर्पोरेट संस्कृती पूर्णपणे पारदर्शक बनवण्याची गुरुकिल्ली आहे. या सखोल चर्चेतून मिळालेली ही नवी दृष्टी नक्कीच ऐकणाऱ्यांच्या दैनंदिन, व्यावसायिक आणि वैयक्तिक आर्थिक निर्णयांमध्ये मोठे बदल घडवून आणेल. हे विश्लेषण सर्वांना स्वतःच्या बॅलन्स शीटशी नव्याने ओळख करून घेण्यास नक्कीच मदत करेल. आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.